हे मधुमालतीचे झाड आहे. कसे फुलांनी बहरले आहे बघा. मधुमालतीच्या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे. मधुमालतीला तुम्ही इतर झाडाप्रमाणे खत पाणी नाही दिले तरी ती उन्हाळ्यात पूर्ण बहरलेली असते. मधुमालतीच्या बहरलेल्या झाडाकडे बघितलं आणि आपल्या महाराष्ट्रातील संतांच्या कामगिरीची आठवण झाली. महाराष्ट्रातील संत परंपरेने समाजाकडून काही अपेक्षा न ठेवता समाजालाच भरभरून दिले. महाराष्ट्रातील संतांनी समाजाला केवळ आध्यात्मिक मार्ग दाखवला नाही, तर नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. संतांनी जातपात, वर्णभेद आणि उच्च-नीचता नष्ट करून मानवतावादी विचार रुजवले. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेत आणली. संत तुकाराम महाराजांचे अभंग, संत एकनाथ महाराजांचे भारूड आणि जनाबाई आणि नामदेव यांच्या रचनांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि समाजविघातक प्रथांना संतांनी कडाडून विरोध केला. पंढरीची वारी, भजन, कीर्तन आणि समूहाने नामस्मरण करण्याची प्रथा सुरू केली, ज्यामुळे समाजातील एकता टिकून राहिली. संत चळवळीमुळे सामान्य लोकांमध्ये मनोबल आणि आत्मविश्वास वाढला, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी एक भक्कम वैचारिक पाया मिळाला. थोडक्यात सांगायचे तर समाजाकडून काहीही न घेता समाजाला जगण्याची कला आणि माणूस म्हणून राहण्याची शिकवण दिली. धन्यवाद.